गाईज माझा अवतार तुम्ही बघू शकता, म्हणजे एवढं घाणशी आणि मी त्याच अवतारात आली आहे. माझं पूर्ण गाल लाल झाले, पूर्ण चिपकू झाले, कारण की मला एवढं घाम आलाय, शी बापरे. आणि मी करते किचन धुते, तर आता पाडवा आहे त्यामुळे माझी अवस्था कशी झाली मग. मला माझं झालं तर पूर्ण सगळं भिजलं यार, सगळं, आणि पूर्ण लाल माझे गाल झालेत यार. काय करू माझ्या गालाचं. आणि सगळं किचन धुतलंय मी, हॉल नाही धुता येते कारण की सगळे आमचे हांतरून ते कपाटे ड्रॉवर्स आहेत ते सगळे, त्यामुळे हॉल नाही धुणार का. सगळं डीप क्लिनिंग चालली आज. मी तुम्हाला पसारा दाखवते. आणि माझा अवतार खूप घाण झालाय. जाऊन दे, जे रिअल आहे ते दाखवते मी. हा, इकडून हवा आली, इकडची खिडकी दोन्ही पण उघडे ठेवल्यात मी, आणि हॉलचा फॅन लावून ठेवलाय. आणि इथं असं तिकडं पाणी नाही जावं म्हणून गेलंय. आणि इथं तुम्ही बघा किचन इथलं सगळं वर ठेवलंय आणि पूर्ण हे धुतलेलं आहे पूर्ण. खूप म्हणजे खूप मेहनत केली मी, आणि स्टील अजून गरम होत आहे मला. मी आंघोळ नाही केली त्यासाठी, कारण की परत घामाघूम होणार आहे मी. आणि उन्हाळ्यात यार ऊन एवढं लागते ना, खरंच. घरात पण गरम होते. आमचं फर्स्ट फ्लोअरला घर आहे, तरी पण ऊन म्हणजे गरम होतच आहे. आणि मम्मी पप्पा येणार आहेत त्यामुळं सगळं करून ठेवलं आहे, जार वगैरे सगळं. मम्मी पप्पा येणार आहेत उद्या, हां उद्या शनिवारी, हां उद्या येणार आहे. आणि नाश्ता पण नाही केला मी अजून, मला कामातच आले. उलटा पकडलेला मी मोबाईल, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल इकडे काय बघती. आणि फरशी झाली आता. मी आता पायपुसणी वगैरे सगळं धुते. मम्मीवर गेली यार मी, खरंच मम्मीवर गेली आहे. मला माझ्या मम्मीला, आमच्या घरात माझ्या मम्मीला आणि मला एवढं स्वच्छ लागतं, एवढं स्वच्छ लागतं ना, खूप स्वच्छ, घाण अजिबात नाही आवडत. आणि हे 3 महिने झाले घर नव्हतं धुतलं, तर मला असं हे होत होतं पार, म्हणजे की कधी धुते मी पाण्याने, सगळं स्वच्छ होतंय. आणि आज फायनली ते स्वच्छ झालेलं आहे. आणि जरा बरं वाटतं. आता किचन धुतलं तर किचन तर मेन आहे यार. किचन थोडंसं म्हणजे स्वच्छ असेल तर छान वाटतं. आणि हॉल आमचा कधीच घाण नाही झाला, कारण की, आणि काल मी जाळी वगैरे सगळं काढून घेतलं, कारण की इथंच हल्ले आमच्या कन्स्ट्रक्शन बांधकाम चालले नवीन, त्यामुळे सगळी धूळ येते. आणि आम्हाला कपडे वाळत टाकायला इथं आम्ही वाळत टाकतो, आणि ते वाळायला आम्हाला खिडकी ओपन करायला लागते एक, त्यामुळं थोडंसं धूळ येऊन थोडंसं जाळे झालते. एवढं पण नव्हतं झालं, कारण की मी वरच्यावर सारखं करत असते स्वच्छ. आणि हॉलमधलं पण झाडून काढलेलं आहे सगळं, फॅन वगैरे. तुम्ही मागच्या लॉगमध्ये आय थिंक बघितलं असेल, मला असं वाटतं मिनी लॉगमध्ये बघितलं असेल. आणि सगळं किचनचं सामान वगैरे सगळं आवरणार आहे मी. क्विक अपडेट द्यायला मोबाईल हे केला, चालू केला, कसा पण असू द्या अवतार, पण कॉन्टेंट सापडला मला. हा यार, इथं टिपी टिपी टिप 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 मी तर म्हणलं इथं उभं राहिले ना मी, तर माझी घामाची सगळी परिस्थिती होऊन जाईल. एवढं मला गरम होतं. आणि मग लगेच धूळ येते, पण काय करणार, खिडकी तर उघडी ठेवायला लागते. आता वाळलं पाहिजे हे, कारण की किचनमध्ये फॅन नाही आहे. हॉलमधला मी फास्टमध्ये लावला आहे फॅन. आणि आता मी पाय पुसणे वगैरे सगळं घासून पुसून चांगलं घासते. नंतर किचन हे बाथरूम वगैरे सगळं स्टाईल वगैरे घासते, सगळं स्वच्छ करणार आहे आज. किती का उशीर आहे ना, आता किती वाजलेत, आता वाजले 10:15 वाजलेत. मग माझं होते 11-12पर्यंत माझं होते आंघोळ वगैरे करून सगळं. 12 वाजता पूजा करेल मी. आज पण देवाला लेट, मी लवकर करणार होते आंघोळ आणि मग सगळं बाकीचं करणार होते, पण यार आंघोळ झाल्यावर काही सुचत नाही आणि पूर्ण गरम होतं, त्यामुळे आत्ताच सगळं काय व्हायचं ते होऊ दे. आणि पण मला एवढी भांडी घासायची आणि बर्नी वगैरे ते साफ करून ठेवणार आहे सगळं पुसून किचनचं. आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा पूर्ण रेड झाला यार. लाईट आली अचानकच. आणि गाईज मी आता गोरी पडायला लागले. आता मला सुटायला लागले पुण्याचं पाणी. नाही तर एवढी काळी झालते ना, खूप काळी झालते. सगळे पण म्हणत होते किती काळी पडलीस तू, पण मस्त गोरे गोरे व्हायला लागले मी आता. आणि लाल लाल पण पडायला लागले, ते तर नेहमीच आहे पहिल्यापासूनच. आणि चलो आता तुमच्यासमोर अशा गंगा जमुना वाहतील, त्यामुळं चलो आता मी आवरून घेते सगळं आणि नंतर परत अपडेट देते.
ओके गाईज, तुम्ही टाइमलॅप्समध्ये बघितलंच असेल. आता वाजले 1:30 आणि माझी आंघोळ पण झाली, देवपूजा झाली, फरशी पुसून झाली आणि आता मी पुसते डबे. सगळे डबे पुसून ठेवणार आहे छानपैकी. धुतले असते पण त्यात सामान आहे सगळं, वरनं पुसून घेते. जसं जसं मोकळं होईल तसं तसं मी धुतेच वरच्यावर सगळे डबे. पिठाचा मोकळा झाला की पिठाचा डबा धुते, असं मसाल्याचे डबे धुते मध्ये आधी, त्यामुळं काही घाण नाही होत. आणि छान पुसून ठेवते. आता खूप दमल्यागत झाले आज मला. दिसते का मी तुम्हाला? किचन वाट्याच्या आतमध्ये ठेवलाय मोबाईल मी. आणि पाडवा आहे तर मग ह्या पण घराची स्वच्छता आमच्या तिकडे पण चालली आहे, मम्मीची आणि इकडं माझी. आणि मम्मी पप्पा उद्या येणार आहेत. हा लॉग कधी येणार आहे ते नाही माहिती मला अजून. मला आता 1:30 वाजलेत, जेवले नाही मी. आता मी काय करणार, हे सगळं आवरणार आणि लॉग एडिट करणार पहिले. कारण मला आणि डोळ्याचं तुम्हाला माहिती माझा प्रॉब्लेम काय झाला आहे. रांजणवाडी आली आहे तर खूप म्हणजे खूप दुखतं. मध्ये आधी गोळी घेतली मी, पण पप्पा आता गोळ्या आणणार आहेत माझ्या. पहिले मला डॉक्टरने दिल्या होत्या त्या, तर आय होप उद्या बरं वाटेल. पण मध्येच दुखायला सुरुवात होती डोळा, तर मग जास्त पण मोबाईल नाही बघायला लावला मला. त्यामुळं मी आता एडिट करणार पहिले आणि मग नंतर झोपणार, कारण की डोळ्याला मला आराम भेटावं म्हणून. आणि मला पण आराम भेटावं म्हणून, कारण की माझी मान वगैरे सगळं दुखतंय खूप डेंजर. असं वाकून पाणी काढायचं आणि इथं पाणी जायला ना जागाच नाही बाथरूमच्या तिथं, आणि बेसिंगच्या खाली पण तिथं नाही आहे जागा. तर खराट्याने सुपलीने काढावं लागलं मला. इट्स ओके. आणि हॉल पण मस्त चकाचक केलंय, पुसून सगळं झाडलं, पूर्ण खिडक्या बिडक्या सगळं पुसून घेतलं. ऑल ओके, रेडी आहे पाडव्यासाठी आम्ही. आणि पाडव्याला मी घरी जाणार होते जेजुरीला, पण नाही जाणार आता. असंच माझा मूड चेंज झाला. इकडं मी करणार आहे, दीदी पण एकटीच आहे सणाचं, मग तिला पण नको का कोणतरी, म्हणून मग फर्स्ट सण विदाऊट पॅरेंट्स, मम्मी पप्पा विदाऊट मम्मी पप्पा आम्ही सेलिब्रेट करणार आहे. तर मी बनवणार आहे मेनू छानपैकी, ते तुम्हाला दाखवेलच मी. आता सांगून काय उपयोग नाही आहे, पण मी फटाफट आता लॉग एडिट करणार आहे. म्हणजे पाडव्याचा लॉग लगेच दुसऱ्या दिवशी पडला पाहिजे असं करायला लागणार आहे मला काहीतरी. आता काय राहिले 2 लॉग, एक पप्पांच्या बड्डेचा पार्ट 2 आणि इकडे आलेल्याचे 2 दिवसाचं शूटिंग. उलट आता मला लॉग करावं लागणार आहे, नाही तर परत गॅप पडेल. आणि गॅप तर पडणारच आहे, कारण की संडेला म्हणजे परवा मम्मी पप्पा कशासाठी येणार आहेत ते सांगते तुम्हाला. माझ्या मावशीचं वर्षश्राद्ध आहे, तर मग मावशीच्या वर्षश्राद्धाला येणार आहेत मम्मी पप्पा. आणि संडेला तर काही लॉग नाही होणार. सॅटर्डेला मम्मी पप्पा आल्याचं घेईल मी, आणि सोमवारी लगेच जाणार आहे मम्मी पप्पा, कारण की पाडवा आहे म्हणून. आणि चलो आता मी आवरते फटाफट आणि मग मी परत भेटते. आता संध्याकाळी भेटते, नाही तर मध्ये मध्ये अपडेट देते. आता वाजलेत 6:45 आणि माझा 6:45 वाजता चहा होतोय. आणि वाटत पण नाही यार 6:45 वाजले, असं वाटतंय की 6:30 नाही 6, 5:30 असं वाजले असं वाटतंय. कारण की अजून उजेड आहे. आता उन्हाळ्याचं तर ऑफकोर्स असंच होणार. आणि मला वाटतं चहा पिऊ, तर मी चहा, आणि वर बसले मी, तुम्हाला त्यामुळे बॅकग्राऊंड वेगळी दिसत असेल. किचन वाट्यावर बसून मस्तपैकी खिडकीत, आमच्याकडे तर बाल्कनी नाही तर छोटीशी खिडकीतनं व्ह्यू एन्जॉय करते. पण व्ह्यू कसा आहे, बांधकामाचा व्ह्यू आहे. तर मस्तपैकी मी माझी आज एवढी सुंदर झोप झाली यार, मला खूप हॅप्पी आहे मी आज झोप झाली म्हणून. काय पाहिजे आयुष्यात, झोप. आणि ती माझी कंप्लीट झाली छानपैकी. आणि आज खूप दमले होते मी काम करून, खूप म्हणजे खूपच दमले. कारण की एकटीने सगळं करणं यार, पहिल्यापासून मला सवय नाही एवढी आहे. सवय पण सगळे मिळून आम्ही काम करतो, त्यामुळे जरा थोडंसं. 1 मिनिट. एकटीने किचन सगळं धुवून बिन सगळं आवरले, चकाचक सगळं केलं. आणि
हवा एवढी सुंदर येते ना, हळूच एकदम छोटीशी हवा येते. आणि 6:45 वाजले तर बघू, असं आज काहीतरी असं मी हॅप्पी आहे त्यामुळे मला असं चटपटीत खाऊ वाटायला लागले. का काय माहिती, माझं मूड चांगलं आहे का काय माहिती, पण चांगलं आहे ते महत्त्वाचं आहे. जाऊन दे, चांगलं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि फायनली पप्पांचा बर्थडे व्लॉग पोस्ट झालेला आहे आणि समाप्त झाले. पार्ट 2 2 पार्ट टाकलेत मी. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. फटाफट ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आणि जे नुसतं व्लॉग बघतात तर प्लीज यार सबस्क्राईब करा, फ्री आहे. उन्हाळ्याचं तर जास्त चहा पिऊन नाही वाटत, पण स्टील मला बिस्किट खाऊ वाटलं त्यामुळं मग चहा. चला आता मी माझ्या खिडकीतला व्ह्यू एन्जॉय करते चहा पीत पीत. काय जे घरीले कुत्रे आहेत ना त्यांनी लक्षात ठेवा, मी तुम्हाला नोट देते एक. मला आवडतात कुत्री, पण आता तिकडून एक कुत्रा आलं आणि दीदी उठली. मला माहिती आहे, मला नाही भीती वाटत, पण स्टील ते कुत्रं त्या पोरी एवढी ती येडी पोरगी, तिच्या हातात आहे ना बेल्ट होता तिचा कुत्र्याचा. तरी म्हणे काय नाही करत, माझ्या अंगावर चढले यार ते. मग पूर्ण नख लावून गेलं इथं पूर्ण. ते घरुलं कुत्रे म्हणून मी वाचले, त्याला वॅक्सिन वगैरे दिले असेल. पण मला ती पण बावळट आहे, तिला म्हणतोय आम्ही साईडला घे पटकन, वडकी त्याला वडकी. तर ती म्हणते काय नाही करत म्हणजे बावट नख लावून गेलं मला. मी नशिकाले आणि सगळे इथं बघतात, सगळे सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनले मी ह्या चौकात. मी वरडती आणि इथं सगळे लोक आहेत. ते डायरेक्ट मागून येऊन हिच्या अंगावर. हा ना, माझ्या अंगावर डायरेक्ट. माझी घरी आईस्क्रीम घ्यायची आणि माझ्यात आईस्क्रीम होती. ही म्हणते अगं आईस्क्रीम झाडत होतं माहितीये का, आकडे हे करत होतं पारा. पण मला नख लागले. पण जाऊ दे, कुत्रा यार काय म्हणता पण येत नाही. कळलं पाहिजे त्यांच्या ओनरला, तिला कळलं पाहिजे की यार हे तिच्या अंगावर चढतंय, तिला आवडते का नाही. बघावं ना तरी जरा. चलो जाऊन दे, मी आईस्क्रीम खायला आलो आम्ही जरा बाहेर.